सर्वांना रामकृष्णारी जय श्रीराम। आजचा थॉट अतिशय महत्त्वाचा आहे, कारण की काही लोकांना असं वाटतं की मी मंदिरात जात नाही, मी देवाचं दर्शन करत नाही, मग मी कशी साधना करायला पाहिजे, किंवा माझं मन स्थिर राहत नाही, किंवा माझ्या मनामध्ये अनेक विचार येतात. तर मला आपल्या सर्वांना या थॉटच्या माध्यमातून मला एवढंच सांगायचं आहे, भगवान परमात्माची भक्ती करायची असेल ना, तर त्याला मनाची आणि हृदयाची गरज आहे आणि तुमच्या साध्या धर्माची गरज आहे. साधा धर्म म्हणजे कोणता? जो स्वधर्म तुमचा अतिशय दयाळू आणि प्रेमाचा, विश्वासाचा आहे. हा थॉट खूप छान आपल्याला एक पॉझिटिव्ह मेसेज देणार आहे. दिस इज माय सिम्पल रिलीजन. No need for temples, no need for complicated philosophy. Your own mind, your own heart is the temple. Your philosophy is simple kindness. हा माझा साधा धर्म आहे. मंदिराची गरज नाही, गुंतागुंतीच्या तत्वज्ञानाची गरज नाही. तुमचे स्वतःचे मन, तुमचे स्वतःचे हृदय हेच मंदिर आहे. तुमचे तत्वज्ञान म्हणजेच साधे दयाळूपणा आहे. जीवन जगत असताना साधेपणा फार महत्वाचा आहे आणि साधेपणा हाच तुमचा खरा धर्म असतो. सर्वात महत्वाची गोष्ट आहे, भगवान परमात्माची भक्ती करण्यासाठी तुम्हाला मंदिराची, तत्वज्ञानाची काहीही गरज नाहीये. गरज आहे तुमच्या चांगल्या मनाची, चांगल्या हृदयाची आणि तुमच्या साधेपणाची. तुमच्या साधेपणा हाच तुमचा खरा धर्म असतो. आणि सर्वात महत्वाची गोष्ट आहे, भगवान परमात्माची भक्ती करायची असेल ना, तर कोणत्याही तत्वज्ञानामध्ये गुंतू नका. तत्वज्ञानामध्ये गुंतायची काहीही गरज नाहीये. तुमचं मनच तुमचं मंदिर आहे, तुमचं हृदयच तुमचं मंदिर आहे आणि तुमचा जो मनाचा जो साधेपणा आहे हाच तुमचा दयाळूपणा आहे. आणि खरोखर भगवान परमात्माची साधना करत असताना, भक्ती करत असताना, समाजामध्ये समाजाची सेवा करत असताना आपली व्यापक बुद्धी असणं, व्यापक विचार असणं फार महत्वाचं आहे. आजचा हा जो थॉट आहे आपल्याला खूप चांगला एक पॉझिटिव्ह मेसेज देणार आहे. भगवान परमात्मा आपल्याला सर्वांना सारख्या समदृष्टीने पाहत आहे, हे लक्षात असणं फार गरजेचं आहे. आपण सर्वांनी भगवान परमात्माची भक्ती करत असताना चांगल्या हृदयाची, चांगल्या मनाची आणि तुमच्या चांगल्या स्वधर्माची गरज आहे. सर्वांना रामकृष्ण हरी. जय श्रीराम.